अबे कंदिल्या, तो राजस्थानवाला कुल्फीवाला नाही का, तो चालला गाव सोडून. हो, तर सगळं सामान ते विकून राहिला, सायकल फायकल अजून ते साश्या गिशा ते कुल्फीचे, आणि तो डब्बा गिब्बा पार विकून राहिला. सगळं ऑल टोटल सामान विकून राहिला. घंटी तक्के त्याच्यामध्ये, घंटी ते सायकलची सगळं सगळं ऑल टोटल पुरं सामान विकून राहिला. तर म्हटलं घेत असशील तर पाय, ते भाण्याला धंदा लावून. जास्त पैसे काय नाही, 5,000 रुपये म्हणते फक्त. 5,000 रुपये अरे काका, जास्त नाही का रे बाबा ते? काय म्हटलं जास्त नाही का ते? काय बोल लागला तर म्हटलं जास्त झाले ना 5,000 रुपये. पाण्या 15,000 पण गेम जमत असेल तर देऊन देतो भाण्याला मग लावून. कळलं का बिचाला काय तर. बाबू कंदिल्या, म्हटलं दुसऱ्याचा विचार करणं जरासा. तिला पुरला पाहिजे ना, तिने लागत लावेल आणि त्याच्या जवळची 2,000 रुपये म्हणून राहिलं तू. 1,500-2,000 रुपये तर तेवढ्या पैशात सायकली नाहीत म्हटलं त्याची वाली. चांगली सायकल आहे त्याची. नाही तर काय अजून लय सामान आहे कुल्फीचं. ते घंटी गुंटी डब्बा कुल्फीचं साशी, अजून काय पाहिजे अजून काय राजे असून ते असं म्हटलं. अबे लय सामान आहे ना, पुरट्टे ना 5,000 मध्ये धंदा होऊन राहिला नाही. 5,000 कोणता धंदा राहिला लावून भेटते तुले? म्हटलं चांगला धंदा आहे, चांगली कमाई आहे. लगन सरायमध्ये या धंदा कुल्फ्या चालतेत मग. हो त्याच्यात काही वांधात नाही ना, ते माहिती ना मला. लग्नामध्ये चांगल्या कुल्फ्या चालते ना, नाही तर काय ते माहिती म्हणजे. पण 5,000 रुपये लय होते बा, तुम्ही काही म्हणा लय होते. 5,000 रुपये लय होत्या. हो मी काय म्हणतो मारतीचे बाबा, मला दाखवा बरं एकदा. मला दाखवून द्या बरं कोणती सायकल कोणता डब्बा आहे ना, काय बा कुल्फीचं काय ते दाखवा बरं मला. तू घेतो घेतो का तू? पाय घेत असशील तर चाल, नाही तर मग फालतू नुसतं पाहासाठी काय चालू नको. कसं पाहिल्यावर घेतलंही पाहिजे माणसानं, नाही तर मग भाव केला आणि हे केलं आणि ते केलं. आणि पहिलं सांगून राहिलं भाव होत नाही रे बाबू. देवल्या म्हटलं भाव होत नाही. हो ना, मी कुठे म्हणून राहिला बा भाव करा म्हणून. चला फक्त पाहून तर घेऊ, पटलं तर घेऊ, नाही तर राहू देऊ. पाहिले काय का पैसे लागून राहिले का सांगा म्हणजे, पाहिले पैसे लागून राहिले का? चला तर खरं. हा तुझी गोष्ट पटली. आपल्या तर झुमर नाही का, झुमर तो टकल्या बिन सकाळी लगायचं. तो सांगून राहिला कुल्फ्याला मला एवढ्या ती काचा आहे. आणि तो त्याला म्हणून राहिला का जल्ला जास्त झाले पैसे नाही, असं झालं तर झालं. त्याला म्हटलं बाबू तुला घेणं आहे का तर भाव कर. नाही म्हणे मला घ्यायचं नाही म्हणे, ते पुरते का म्हणे करायला. मग काय म्हटलं भाव करू राहिला, अगोचा नसले धंदे करू राहिला. लेखाचा असा आहे तो टकल्या आहे ना, टकल्या असा आहे तो कुचिन बनाचा. नाही तर माया बिन पण तुला विचारली मी ना का बा घेत असशील तर चाल, नाही तर मग काय बिन पालतं त्याचाही टाइम खराब होते ना, माझा टाइम खराब होते ती आई होते. घेणं असं ना चाल बा, तुला घ्यायचे आहे ना मग चाल. मग चाल पाहून घेऊया खाली. हो घ्यायची आहे मला पटन तर म्हटलं घेऊनच घेतो. नाही लावतोच लेगाल जोर. काय करता मग, नाहीतरी कामधंदे आहे नाही आहे तर मग काय मरणाचे काम आहे. काय करता मग लावूनच टाकतो जोर. पाहिजे एखादं लोन घेऊन काही जे काही भेटत असं किस्त पुस्तून कुठून काही पैसा पाणी व्याजावट्टे ना उचलून घेतो लावून घेतो धंदा. एकदा धंदा लागला की मग कमाईच कमी. आणि कुल्फी काय चांगलीच चालते, नाही तर का लगन सरायमध्ये चांगला सन्न धंदा आहे. हो चला मग, चला बरं मालतीची बाबा, चला दाखवून द्या मला कोणती व्हायचा पाहून घेऊ. काय सौदा जर पटला तर काय फायनलच करून टाकू. पाहिले का आता ह्या देवल्या माझ्या आता ह्या घेतो म्हणते. म्हटलं भाण्याला धंदा लावून देतो. सायकल मापाची मला डब्बा पाहिजे. सायकल तर मागाली या सायकल तर काय करू मी. 1500 रुपये म्हणते. 1500 म्हणते का तर मी 1500 म्हटलं थोले का 5,000 म्हणून राहिला, कमी नाही कळत. आता कत कला फुलाली धंदा लावून द्यायचा मध्ये भिंत कत बोलू तर कले म्हटलं. अरे मग तिला मी म्हटलं मला फक्त डब्बाच पाहिजे तर कुल्फीचे छाचे आणि डब्बा. सायकल काही पाहिजे नाही आपल्याला. पाय ना मग सायकल आहे ना, माझी सायकल आहे. देतो म्हटलं भाण्याला धंदा लावून. देवल्याला लावू दे ना, देवल्याला लावू दे ना. काय देवल्याला लावू दे बोला सदी पाय. झाकण झुल्या ते म्हटलं डब्बा ना ते घेशील तर सायकल करून घेईन तिची वाली. कोण घेईन सायकल? डब्बा आणि ते 700 म्हणते तू. सायकल का तो काय घरी ठेवून का भरू काय माय पण असं ते असं. म्हटलं पुरं घेणे एका दमानं पुऱ्या याची त्यानं किंमत 5,000 रुपये ठरवली आहे. तिकडे तू घे का नुक घेऊ असं आहे ते. तिकडे तू सायकल घे का नुक घेऊ 5,000 रुपये त्यानं किंमत ठरवली आहे. अरे हे कसं बा, म्हटलं मला सायकल घेणं नाही तरी पण 5,000 रुपये द्या लागेल का? हे तर काही आहे. म्हटलं सायकल नाही घेत तेवढे पैसे कमी काल म्हणायचे सायकलचे. तू राहू दे ना बाबा, तू कायले घेता नसला म्हटलं राहू दे. हे देवल्या म्हणून राहिला सगळं सामान घेत येतो. अरे बाबा देवल्या चाल तुला दाखवून देतो. घेऊन राहिला तो देवल्या कुराला कोणी कोणी धंदा आपल्यातला त्या पोरानं केला पाहिजे का? जरुरी आहे का? कोणी कुराला पोट भरू राहिला चांगलं दिसत नाही का? आपलाच माणूस आहे ना तोही. पर काय का आपलाच आहे ना. चला देवल्या चाल. तुला तापलं कोण नाही तापलं थापलं कोण देते. कोणी कोणाला देत नाही, कोणी कोणाचं आपलं लात नाही. आपलंच असते फक्त. खोलकं नसते आपलं. नाही पण आपलाच मापुरासाठी म्हणून राहिलं तर लेकाला नाही म्हणते. बरं बोलो हो आपला नाही तर कोणाचं चला घेऊन दे लेकाला, त्याला घेऊन दे. नाही पण तुला काम फुले फक्त मग दाखव तुला घंच्या कलकच असते तर. पाहू शिवलाल भाऊ म्हटलं हे वय सायकल आणि हा डब्बा ते घंटी 700 महिने कुल्फीचे डब्यात आहे घरात त्याच्यात. म्हटलं सायकल हे वय पाहून घ्या. सायकल तर चांगली दिसून राहिली मला झुम्मर. सायकल म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, सायकल चांगली आहे. पण जरा म्हटलं फायनच दिले कमी जास्त करणं म्हणा. 5,000 कुठे राहायला झाले ना 5,000. हायस काय सायकल आणि डब्बा आणि काय कुल्फी 700 आहे त्याच्यासाठी 5,000 रुपये. अंगाच्या पार झाले तर ते. आता माझ्या हातात काय आहे भावा, त्यानं ठरवलेलं किंमत आहे ते. त्याला का तो पाहिजेच मध्ये. हो कमी नाही जास्त नाही. 5,000 ते 5,000. आता काय बाबा तुम्ही बोलून घ्या, मी आवाज त्याला बोलून घ्या. मी काही बोलत नाही. तर मला सायकल लागला 5,000 ते 5,000 कमी जास्त होत नाही मध्ये. तुम्हाला सांगून राहिलं तर तुम्ही ऐकून राहिले. पापा तुम्ही मागून पाहा त्याला 1,000 रुपयाला मागा का तिकडे 500 मागा. मला काय सांगू नका. मी काय भाबाजी करत नाही, तुम्हीच करत म्हणता त्यासोबत. काय 2,500 म्हणता.
पाय असा करतो ना मग तू अबे जरासं बोलायला काही होऊन राहिलं काय हा माईकडून मुलीसा बोलला हा आता काय काय खाणकं पडून राहील तुले हा त्यानं जर नाही दिली हा चालते ना आपल्याला पण आपण म्हणून तर पाहू का बाबा जास्त होते लय जास्त पैसे होते हे आपण मागून पुन्हा त्याला 2,500 त्याच्यावर तर काही मागत नाही भाऊ त्याच्यावर तर म्हटलं ते काही पुरत नाही 12-13 ते सायकल काय डब्बा आहे त्यांचं 600 हा काय ते तर बापा काय एवढं महाग आहे काय नाही 5,000 रुपये म्हटलं पाय दे आवाज दे जरासं म्हटलं बोलू लाग माईकून म्हणतेले देऊन द्या पण आवडीचा जरा मध्ये क्या मी तुम्हाला सांगून राहिलो तरी तुम्ही ऐकून राहिले वाटते नाही तर म्हटलं नाही देत ना तो नाही देतो मनाले पैसे लागून राहिले का म्हणून दफा पहिले 2.5 नाही पहिले त्याला नाही का 1,500 रुपयातच मागून पाहिजे त्या का तो नंतर आपण 500 पहिले 2,000 करू मग अजून 500 वाढू 2.5 करू मग त्याला 2.5 म्हणे हा म्हणजे फायनल करायला घे लवकर काय तर त्याला आवड दे आणि काय फायनल करून टाक माय पण काही नाही आहे राजकामाला घे जाऊन काही म्हटलं भलं नाही आहे काही पडलं नाही त्याच्यात नुसतं पुरे म्हटलं टोले घ्या लागते पुरे ऊन अंगावर चालली जाते मग काही कामाची शाळा आहे का ते राजकारण फाचका दे आवाज दे म्हटलं त्याला ते बोला त्याला बाहेर लेखाचा बा मी जिथं तिथं मलाच घालते फालतू आणलं बाबा तिथं कामावर राहतं तिथं जर कामावर ठेकेदार आला तर तो नाही आमची मजुरी काटक का मी याला फालतू सांगितलं म्हणजे सायकल विक्री आहे कुल्फीचं विक्री आहे हे विक्री आहे ते विक्री आहे कामावर आणलं हे इथं ठेकेदार आला तिकडं का झालं म्हटलं गेमच आहे त्याला बोल लवकर काय आवाज येतो हे तर बोललो करून देतो 5,000 रुपये किंमत ठेवल्या सांगून आलं तर 1,500 2,000 आता 2,500 मागतो म्हणते बघा बाबा मी काय बोलत नाही तुम्ही मागत बसा कुठं आपल्याला काय बोलत नाही अरे राजस्थान वाले भैया कुल्फी वाले अरे महाराज अरे कुल्फी वाले महाराज राजस्थान वाले हा भैया कोण आहे रुको 1 मिनिट आहे रुको 1 मिनिट आहे नाही का घरी हा घरी म्हटलं घरी आहेत नाही का ते आहे ना घरी आहे ना कुठे जाणार घरी जाते येतो मध्ये 1 मिनिटात काही करत असं काही संडास बैठत नाही स्वयंपाक गिपाक करत असं नाही म्हणा त्याची बायको करायला असं काही ना काही करत असं येते अरे बाबा इकडून तर हे आले बाबा कंदील मोठा भारतीचा मोठा तुमचा भाऊ देवलाल भाऊ हो ते आले काय सायकल पाहायला आले की काय आले तो भारतीच्या बुड्यानं आणलं असं भारतीचा बुडा होता बघ अशी त्यालाच आणलं असं कंदील मोठा घेते की देवलाल भाऊ घेते तर का मग स्वतः तोच घेते काय माहित बाबा लवकर तुमचा काय सौदा करा नाही तर म्हटलं हे घेते इकडं चुल्ल्यात घेऊ देतो यायले नाही मनामध्ये काटे टाकले तर काय राहिली मला शिवलाल म्हणते ना माही नाही तर कोणाचीच नाही हो त्याला मी मागतोच ना 2,500 फायनल कर म्हणतो फायनल नाही 1,500 नाही 2,000 2.5 घेऊन तो 2.5 कर फायनल लवकर काही म्हटलं बोलू नको देऊन पैसे नको दे आता घरी जातो बायकोला मागतो देऊन देतो तर तोंडावर फेकून मारतो त्याच्या पैसे हे काय घेते याच्या पहिले मी पैसे देत आहे करून सगळं म्हणजे सामान घेऊन घेतो ना काय घेते मग एखादं बाजीचं अरे मायाचा ह्या दिसलाच का लेखाचा नकट्या वनाचा ह्या दिसलं की तर माझ्या पुरा दिवस खराब जाते माया बीन लेखाचा दलिंदर भोकाचा दिसला श्यामले हट बापरे कंदिला बाजी म्हटलं काय कुलबीचा आता लावायचा विचार आहे का म्हटलं पैसा पहिलेच भरपूर आहे तुमच्या पैसे आता काय म्हटलं धंदा करावं लागते करू द्या ना आम्हाला म्हटलं आम्हाला करू द्या ना ऊन काय होत आपण राहिली म्हटलं राजकारण म्हणून नाही राहिला आता म्हटलं आमच्या गरीबाले करू द्या ना बाबा काका सगळं का तुम्हीच करता का तुमच्याच घरी भरता पैसा म्हटलं आम्हाला करू द्या काही आता मी ना का ते हात पकडून ठेवले ते हात पकडून ठेवले का ते धमका धंदा करून दाखव कल मला काय करायला लागते बाबा सगळा पैसा का मी माझ्या घरात भरून राहिलो अरे बाबा मी मेहनत करून राहिलो भरून राहिलो तुम्ही भला तुमच्याला काय आवाला गलटा कळतो का दारू इकडे तिथं नाचतो का मग तुमच्या साला चांगला मोठा सांगून आला मला तर सगळं तुमच्याच घरात भलता गेलं तुम्ही भरला तर कल्ला कष्ट करायला लागते आयत नसते भेटत क्या माय पण आता झाला का तुमचं चालू म्हटलं सायकल पाहायला आलो सायकल पाहा तुम्ही पाहिलं म्हटलं देवलाल हे सायकल तो डब्बा गिब्बा ते 600 गिशी कुलबीचे सगळं त्याच्याला वाटते का घरात माहित नाही पाहून घे हे सायकल होय पसंत येते का पाय आणि तुला किंमत तर सांगायलाच आहे मी ना काय तर पडत असन तर भावजी करून टाक सालेले अरे बापरे ह्या घेऊन राहिला का म्हणून तोंड्या माय पण आता तर कमालच झाली आता आपल्याला काही करून हे घ्यावंच लागते म्हणजे घ्यावंच लागते याला नाही घेऊ द्यायचे आपल्याला ह्या लेगाले ह्या मदार चोदाला नाही घेऊ द्यायचे आपल्याला आता काही करू आता मलाच घ्या लागते याला नाही घेऊ देत मी याला नाही घेऊ देत घेऊ नाही देते हो सायकल इकल तर चांगली तिथून लागली बा होता सायकल इकल आता काय फक्त भावबाजी पतली पाहिजे अजून 500 रुपयातच मागतो त्याला पुली सायकल दिला की मस्त होते मग मापोला मस्त कुलबीचं लावून देतो इकले भाण्या कमा पैसे दे मले मस्त जमते मग आमचं तर बरं 500 रुपयाला मागून पाहतो देतेच तो 500 देतात मला माहिती देतात तो ते किती काय किंमत ठेवेल 5,000 ठेव का तिकडे 10,000 ठेव भावबाजी होणारच आहे ना पैसे कमी करणारच आहे 500 रुपयाला देतेस तो अरे भैया देख लो बोला इनको लेने के बोलते हैं कहा तो इनका झमेला क्या देख लो तुम क्या भाव बजे तो क्या कितने में दे रहे फाइनल ये तो क्या इनको बता दो बोला बोला शिवलाल किती मध्ये मागायचे तुम्हाला काय मागायचे फटाफट बोला तिकडे कामावर चाला आपल्या कामावर आणलं तुम्ही तिकडे ठेकेदार घ्या बसा लागत हो आता फक्त 2 मिनिट मला भाव तर करू दे आता काय तू घाई करून राहिला राजा थांब म्हटलं जाऊ दे तिकडं काम तुल्यात गेलं जाऊ दे तिकडं आता आहे ना आपला धंदा म्हटलं कुलबीचा धंदा लावू ना माया म्हणजे चालला की मग तुला देतो लावू नाही तर का भैया मैं क्या बोल रहा तो फिर अपने को फाइनल कितने का दे रहे तुम फाइनल बताओ बताने की मत कुछ भी मत बता फाइनल देने का बोलो सीधे देने का अभी पैसे लाता देता तुम्हारे को 2 मिनट में लाके देता सिर्फ तुम पैसे बता फाइनल कितने देने के अरे भैया फाइनल रेट तो मैंने पहले ही बता चुका हूँ ने कहा भैया तुम्हारे को बताया था ना मैंने इनको बताया नहीं क्या झुमर वो तुम्हारे को बताया था ना मैंने
अरे बताया मैंने, लेकिन सुनने को तैयार नहीं ना। अभी कहा तो तुम देख लो, वो कुछ मान रहे नहीं। उनको बताया मैंने रेट ठहराए हुए बोला, उसमें भावबाजी होती नहीं, तो वो तभी बोल रही कि भावबाजी होती 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 मैं करता। तो अभी कहा तो तू देख लो, भावबाजी होती होगी तो कर लो, तुम्हारे को पुरता होगा तो दे लो, नहीं तो फिर रन दो, तुम्हारी इच्छा। मैंने गिरे लाया, अभी तुम देखते बैठो काय दोनों जण बोला म्हटलं शिवलाल मग काय तो सांगा भाव किती मध्ये तुम्हाला पाहिजे, किती मध्ये नाही मागा। हाँ तो भैया मैं बोला 5,000 बहुत हो गए ना उसके। 5,000 ले कौन सा सामान है उसमें बताओ बरा, क्या सोना है कि चांदी उसपे? क्या है तुम बताओ ना, क्या है बा? हाँ इतना बा मतलब महंगा सामान कौन सा है तुम बताओ ना। हाँ क्या है बा? साइकिल है, वो डब्बा है, और कुल्फी के साशे है, और क्या है तुम्हें बताना क्या है? और हाँ सोना चांदी है क्या, कुछ है? हाँ कुछ इंजन है कि कुछ बाबा? हाँ कुछ पैसा वाला आइटम, महंगा वाला आइटम है कुछ उसमें? कुछ भी नहीं ना, क्या है उसमें तुम्हें बताओ ना। 5,000 तुमने भाव रख दिया है, बहुत हो गए ना, वो कम हो गए क्या? बहुत हो गए, वो आंके पार गए। नाही किती मध्ये मागते म्हणाले का त्या ठेवल्या 1,000 रुपयामध्ये मागते का? 1,000 रुपयात मध्येच मागत नाही तर का? मी मागतो 15 रुपयात, त्यानं 1,000 मागितले, मी सिद्धे 500 देतो वालून 15 त्यानं दिल्ली का बस घेऊनच घेतो मग भाण्यासाठी। इकले बाबू फुल कमाव पाहिजे दे मुले नाही देवल्या तिथं काही ताकद नाही घ्यायची हो। तो काय घेत त्याच्या म्हणजे काय लंगलंगायला का आता काय घेते तो 1500 2,000 त्याला 400-500 रुपयाला सामान, हे 400-500 मध्ये काही भेटत नाही कम से कम तो 1500-1600 रुपयापर्यंत देतेस तो। मग मीच घेऊन घेतो लेखाले हो। देखो भाऊ मैंने तो नहीं क्या, सब देख दाख के बरोबर फाइनल रेट ठहराया था। अभी तुम्हारे को नहीं पटा रेट, एक बार बोल दो तुम्हारे को कितने में होना क्या है तो बता दो, मेरे को पटेगा तो मैं दे दूंगा, नहीं तो फिर रन दूंगा बा। तो मेरे को 1500 होना 1,000 म्हणून लगा, 1,000 म्हणून पाया तो पहले होता करतो। हाँ तो मैं क्या बोल रहा, मेरे को नहीं क्या 1,000 रुपये, हाँ बहुत हो गए उसके 1,000 रुपये बहुत हो गए, नहीं तो क्या 300-400 रुपये की साइकिल, वो क्या डब्बे और साशे, वो तो 1,000 रुपये 5,000 तो तुमने आंख के पार बता दिया। उस पर 4-5 ऐसे साइकिल डब्बे लाता मैं 5,000 में, नहीं तो क्या। अजी नहीं रुक रही बाबा, अच्छे साइकिल डब्बे लाता बोलते हैं। एक काम कर भैया, लाके मेरे को दो तू, मेरे को मैं देता 5,000 रुपये, मेरे को लाके दो तू 4-5 साइकिल 4-5 डब्बे साशे लाके दो मेरे को। हाँ देव पैसे अब भी लाके देता, उसमें कुछ बात है ये? हाँ देव पैसे, देव 5,000 रुपये देव, 5 साइकिल डब्बे वो साशे भी लाता, सब लाता 5,000 में। देख लो भैया, एक बार अच्छे से विचार कर लो। पैसे तो दे दूंगा लेकिन फिर वापस नहीं लूंगा। 4-5 साइकिल डब्बे साशे दिए, हाँ तक के पैसे वापस नहीं लूंगा मैं। हाँ हाँ ठीक है ना, लाके देता ना मैं, उसमें कुछ बात है क्या? और फिर मैंने ला दिया तो फिर तुम क्या दोगे मेरे को, क्या दोगे तुम? अरे वा माणूस, आता काय लिहितो अगोदर सरमोरा करायची काही गरज आहे का? मी आणून देतो आणि हे आणून देतो, मग आम्ही 5,000 मध्ये 5 सायकल डब्बे साशे आणतो, म्हणजे तुला कुठं भेटायला येईल? आम्ही सायकल तक येत नाही, तो डब्बा तक येत नाही 1,000 रुपयात, आणि आता हे 5,000 मध्ये 5-5 सायकल 5 डब्बे। अरे बाबा आता मी काय बोलत नाही, याच्याच मनात होते तो आता तुलाच तिकडे जाऊ तिकडे, आपल्याला बोलू काय फायद्याची गोष्ट नाही हे जे आता उलटे घोडे यायला जागावर घेऊन देतो, आपण काय मदत पडत नाही। दे म्हणाले का जवळ पैसे 5 सायकल डब्बे गिबे आणतो म्हणते ना 5-5, ओ दे म्हणा कुठून आणते तो लेका चुले तो सायकल तर भेटत नाही 1,000 रुपयात, पण तो 5-5 आणतो म्हणते 5,000 मध्ये। ओ दे म्हणा पैसे, दे म्हणा त्याले, ओ दे म्हणाले का पैसे। बताओ ना भैया, हाँ फिर बताओ ना, बोला मैंने अगर तुम्हारे को उतने पैसे में 4 साइकिल 4-5 साइकिल डब्बे गिब्बे सब लाके दिया तो तुम मेरे को क्या दोगे? क्या दोगे बताओ? मैं तुम्हारे को पूरी की पूरी साइकिल देते था, डब्बे सहित पूरा जो भी आइटम है ना, अभी मैं बेच रहा पूरा तुम्हारे को फुकट लेके जा। सिर्फ मेरे को 5,000 में उतना ला के दो, जितना तुमने बोला उतना ला के दो, और ये साइकिल फुकट लेके जाओ। देख लो एक बार विचार कर लो तुम, फिर मैं मानूंगा नहीं तो फिर तुम मजाक कहीं किया ना, ऐसा किया ना वैसा किया, वो जमेगा नहीं फिर, अभी बता रहा मैं। अरे बाबा त्याला खाली विचार करायला लावून राहिले तुम्ही करायला पाहिले विचार। मामी 5,000 मध्ये 5 सायकल डब्बे गिबे कुठून भेटणार आपलीच लावून राहिली तिथं तर भेटते ना रे, तू काय मतलब मदत करू मी पाहतो ना बरोबर करतो, मतलब बरोबर मागून हुशार आहे काय तू? अगोदर शानपणा करून राहिला तर चल उगा मग बस तिथं। फिर दे दूंगा भैया, पैसे दे दू तुम्हारे को। हाँ हाँ सामान लाने के बाद पैसे दे देना, पहले कुछ दो मत, पहले मैं सामान लाता, फिर ये मेरी वाली फुगड़ वाली साइकिल भी लेके जाता और सामान भी लेके जाता। लेकर कुड्डा खोलल्या वाटते घेतली असते, आता लावू द्या म्हणते, नंतर घेऊन जात म्हणते पैसे। आम्ही कमाला नाही तर पहिले आणून देतो ना तच, आता म्हणते मग साल झूमर यू बस साल मतलब यू पार ते साइकिल गलत पार क्यों नहीं आता? तुम सिर्फ बोला भैया तुम्हारे जुबान में कायम रहे ना। तुमने बोला था कि ये साइकिल वाइकल सब मेरे को फुकट में देंगे, मैंने सामान लाने के बाद। हाँ ठीक है कायम रहना बोला जुबान पे, जो बोला उस पे कायम रहना। अभी बता रहा। हाँ ठीक है ना, यहाँ पे देखो बहुत सारे लोग हैं, इनके सामने मैंने सब कुछ बोला वही मैं करूंगा, मेरी जुबान पलटूंगा नहीं, ठीक है? हाँ ठीक आहे, चालेल झुमर चाल, म्हटलं चाल लवकर काय तर येतं तामझाम करून टाकू, यायला आणून देऊन फुकट मध्ये मग आपल्याला सायकल भेटते, चाल। तुला भेटते फुकट, आम्ही काही काही बघता टोटातो जसं तसं 5 सायकल 5,000 आणतो म्हणते, त्याच्यामध्ये डब्बी साशे कमाले बाबा कुठून साध्य काय माहित आम्ही तर चला मी तुमच्या मागे तुम्ही पुढे करा काय करता तर। क्या आदमी बाबा, कुछ भी बका जा रहा, मन में आया वो बकरा। 5,000 में इतने लाता लाके दे, अभी दे लाके दे बोला अभी तू। तब क्या है तुम्हारा चाचा, फिर तुमने भी गिरेक लाई क्या? हा हा गिरेक लाय ना बाबा, देवल्या बाबू मतलब फोन गे रे काय भाऊ भाई तुला करायची असेल तर करून टाक म्हटलं आता पाय।
अभी तुम भी भावबाजी करेगा चाचा, तुम्हारे को तो पहले ही बताया मैंने फाइनल रेट अपने क्या है तो पुरता ही नहीं ना, उसके नीचे पुरता ही नहीं। मैं तो घाटी में दे रहा, अभी मेरे को जाना है गाँव को, इसलिए मैं कुछ के कुछ भी भाव में बेच रहा, नहीं तो क्या। अभी तुम्हारे को भाव बताओ क्या, फाइनल फाइनल 4,800 रुपये दे देना, 200 रुपये कम किए मैंने। अभी कुछ बोलो मत, जिसको लेना है अभी भावबाजी करो मत, अपना डायरेक्ट विषय अभी बोली त्या महाभिनेता आता 4,000 शुल्क म्हणून आला, मी तर म्हटलं आता 1,000 रुपयात मागतो, 50 किलो मी फायनल करतो, फायनल तर दिले थांबून। आता कसं कलाव च्या बहीण तर कसं कलावलं का आता 5,000ला 200 कमी, म्हणजे आता कोण बसवून व्याजा बट्ट्याने घ्या लागन पैसे, तसंच काहीतरी आता तसंच करतो। हाँ ठीक है ना भैया, ठीक है। हाँ मेरे पास पैसा ही नहीं अभी, मैं कुछ भावबाजी करता नहीं, मेरे को लेना है कुछ ना कुछ धंधा करना है, बस विषय खत्म हो गया। हाँ तो मैं बोला लेता शाम तक के अभी पैसे देखता मैं उधार पाधार कहाँ से मिलते कहाँ से नहीं। हाँ ठीक है फिर लेता बोला भैया लेता मैं, मेरे को सौदा पट गया, उसमें कुछ बात नहीं, मेरे को मालूम है साइकिल 1,000 रुपये के नीचे मिलती नहीं, 1,000 क्या 2,000 के पास मिलती साइकिल, तुम्हारी अच्छी है, सब बात अच्छी है, मेरे को पट गया, मैं लेता भी, सिर्फ किसी को बेचो मत, मैं लेता। हाँ ठीक है ना। अभी त्या मायाबीन मी तर म्हटलं देवलाल तर लेखा घेऊन नाही, आता लेखा सौदाही करून टाकलाय ना, घेतोच म्हणते, कुठून आणते एवढे मध्ये पैसे 5,000 रुपये, अजून 5,000 रुपये सामान्य आहे ना, कसा काय घेऊन आला तर लेखा भयता लागत का माहीत मायाबीन। असं पाहिजे आपल्याला रोखचोक व्यवहार, पाय सनकन पाहिजे ना, सौदाय करून टाकला आणि काय फायनल म्हणजे आता फायनल फक्त पैसे द्यायचे आहे म्हणा, आता म्हटलं देवलाल पैसे काय देऊन दे लवकर, हा लवकर करून घे, नाही तर मग ठीक आहे थांबन काय, त्याला गावाला जायचं आहे म्हणते, नाही दुसरं कोणी गिरे घेन तर घेऊन घेन, नहीं मी घेतो ना भैया रुक जाओ बोला। हाँ ये आज के दिन रात तक के मैं पैसे देखता, तुम्हारे को दे देता, साइकिल में ले लेता, ठीक है आज के दिन रुक जाओ। ठीक है ना भैया, ठीक है, कुछ बात नहीं, कुछ विषय नहीं, रुकता मैं हूँ, 2 दिन हूँ और। हाँ तुम लेकिन पहले आओ, नहीं तो और दूसरा गिरे आ जाएगा, वो लेके जाएगा। हाँ तुम सिर्फ क्या है तो आज के दिन मैं तुम्हारी राह देखता, हाँ तुमने अगर लिया नहीं तो फिर दूसरा कोई आया तो फिर उसको बेच दूंगा मैं। ठीक है ना, ठीक है। हाँ मैं वैसे आता ही लेता ही मैं, उसमें कुछ बात नाही, चला येतो आता लवकर, काय पैसे जुगाड पण लावतो। मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये। आता आपलं म्हटलं कुल्फीचा आता करतो, आता चालू मी आता घेऊनच टाकतो, काय करता मग तुम्हाला नवीन एपिसोड दाखवतो मग। हा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये, आणि आवडला असेल तर लाईक करा, आणि काही चूक बोल झाली असेल तर कमेंटमध्ये सांगा, आणि काही राग आला असेल सांगून द्या कमेंटमध्ये, असं नाही तसं केलं तर असं म्हटलं तुम्ही सांगत जा, तुमच्या मनानं व्हिडिओ बनवतो, तुम्ही काही स्टोरी सांगत जा, काही माई काही तुमची, असं मिळून आपण व्हिडिओ बनवतो, फक्त सांगत जा। आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। बस काही आपल्याला बोलायचं काम नाही, इथपर्यंत पाहायला म्हटलं की मग तर बाबा आपल्याला लयच चांगलं वाटते, पाहायला नाही इथपर्यंत द्या मग कमेंट करून, द्या कमेंट करून।